नमस्कार. आपण कृष्ण आणि अर्जुनाचा जो काही रोमहर्षक संवाद चाललेला आहे आणि त्याचं संजय जे की वर्णन करतोय ते आपण अभ्यासतोय. आणि इतका संजय आनंद झालाय संजयाला की तो आनंद त्याला व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. माऊलींनी त्याचं इतकं छान वर्णन केलंय. ते वर्णन आपण काही ओव्यांमधलं पाहिलं गेल्या वेळेला. अजून काही ओव्या शिल्लक आहेत. आज आपण 1599 ओवीपासून पुढे पाहणार आहोत की संजय इतका आनंदित झालाय. त्याचं नेमकं त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या बोलण्यावर नेमका काय परिणाम झालाय ते माऊलींनी फार सुंदर पद्धतीने आपल्या समोर मांडलाय. आपण पाहिलंय की हा दोघांचा जो संवाद आहे, हा संवाद म्हटलं तर संवादामध्ये दोन माणसं लागतात ना. कोणीतरी बोलणारा आणि कोणीतरी ऐकणारा. भगवंत सांगतोय, अर्जुन ऐकतोय, अर्जुन शंका विचारतोय, भगवंत त्याचं निरसन करतोय. असे दोघं असायला हवेत. पण आता संजयाला अनुभूती अशी आली आहे की हा संवाद असून अद्वैतात चाललेला आहे. या दोघांचं असं अद्वैत चाललेलं आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की भगवंताला नेमकं अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे आपोआप जणू काही कळतंय आणि अर्जुनाला नेमकं काय हवंय ते भगवंत बरोबर त्याचं उत्तर देत आहे. त्यामुळे एकमेकांच्या मनामधलं एकमेकांना आधीच जणू काही कळतं आहे असं संजयाच्या लक्षात येतं. आणि संजय म्हणतोय की हा म्हटलं तर संवाद आहे, पण संवादामध्ये मला इतकं अद्वैत दिसत आहे की त्याची उदाहरणं माऊलींनी आपल्याला दिली की दोन स्वच्छ आरसे एकमेकांसमोर ठेवले. दोन आरसे आहेत आणि मग आरशामध्ये प्रतिबिंब पडतं. समोर ज्याचं प्रतिबिंब पडायचं तोही एक स्वच्छ आरसाच आहे. तर कोणाचं प्रतिबिंब कोणाच्यात पडणार, तसं भगवंताचं आणि अर्जुनाचं झालेलं आहे. काय सुंदर उपमा माऊली दिली आहे. एक उपमा देऊन, एक दृष्टांत देऊन माऊली थांबत नाहीत. ते म्हणतात की दोन दिवे समोरासमोर ठेवले तर कोणी कोणाला प्रकाश दिला. म्हणजे अर्जुनाचं कौतुक करू का भगवंताचं करू, काय करू हे संजयाला कळण्याचं झालेलं आहे. सूर्यापुढे सूर्य ठेवला तर कोण कोणाला, कोण प्रकाशक आणि कोण प्रकाश हे कसं कळणार. असे दृष्टांत देऊन माऊली संजयाची जी भूमिका आहे ती आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. की दोघं म्हटलं तर संवाद आहे, म्हटलं तर दोघं जण आहे, पण त्या दोघांचं असं की अद्वैत साधलंय की कृष्णाच्या ठिकाणी अर्जुन दिसतोय, अर्जुनाच्या ठिकाणी कृष्ण दिसतोय. दोन दिसतच नाहीये, दोन्ही एकच झालेले आहे असं झालंय. आता 1599 ओवीमध्ये संजय असं म्हणतो, हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे, ते दोघे झाले एवढे संवादे सरीसे. आता हे जे काही दृष्टांत दिले आपण त्या दृष्टांताचा विचार केला तर अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, निर्णय करायचं म्हटलं निर्धारू जाता पुढे तर निर्धारासी ठक पडे, तर निर्णय करताच येत नाही. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याचं वर्णन शब्दामध्ये करताच येते. आता या सगळ्या एकंदर समोर दिसणाऱ्या चित्रासमोर मी अगदी हात टेकले, नाहीच मला काही सांगता येत आहे. असं त्या दोघांच्या संवादाचं ऐक्य झालेलं आहे. संवाद आहे सविस्तर संवाद आहे, पण संवादात ऐक्य झालंय. मला शब्दात ते सांगता येत नाहीये असं संजयाला वाटतं, असं माऊली आपल्याला सांगतायत. जी मिळता दोन्ही उदके, आता ते पण ते दृष्टांतात आपल्याला पटवून देत आहेत. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके की तयासी ही निमिखे त्याची होय. समजा म्हणे असं घडलं की दोन प्रवाह, पाण्याचे दोन प्रवाह एक होत आहेत आणि ते दोन प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र होत आहे त्या ठिकाणी मिठाचा बांध घातलेला आहे. मिठाचा बांध आडवा घातलेला आहे. माझी लवण म्हणजे मीठ, लवण वारू ठाके, मिठाचा एक बांध आडवा घातलेला आहे. तर काय घडेल, तयासी ही निमिखे त्याची होय. तर क्षणार्धात ते पाण्यामध्ये मिसळूनच जाईल. मीठ कसं घालणार तिथे, तर ते तसं झालेलं आहे की दोघं जण आहेत पण क्षणार्धात त्यांचं ऐक्य झालेलं आहे. कारण दोघांच्या संवादामध्ये जी एकता आहे ती अशी काय आहे की दोन राहिलेच नाही ते. आणखीन देतात, तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी धरिता मजही वाणी त्याची होत असे. आणि आता संजयाची अशी परिस्थिती झाली की या दोघांचं हे सगळं असं ऐक्य पाहता पाहता म्हणजे याची काय अवस्था झाली, तर श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादिले ते मनी हे असं ऐकलं, त्यांचा दोघांचा संवाद ऐकला आणि संजयाच्या मनावर असा काही परिणाम झाला की तो म्हटलं की माझी परिस्थिती त्यांच्यासारखीच झाली. म्हणजे मलाही आता मी संजय आहे हे विसरूनच गेलो. स्वतःचं विस्मरण झालं संजयाला आणि सगळीकडे त्याला भगवंतच दिसायला लागला. अर्जुनाच्या ठिकाणी कृष्णच दिसतोय,
कृष्णाच्या ठिकाणी कृष्ण दिसतोय, स्वतःला पण तो विसरूनच गेला. धरिता मजही वाणी तेच होत असे. त्या दोघांचं जसं झालं ना तसंच आता माझं पण झालं. मी माझ्या मनावर एवढा त्याचा परिणाम झाला की आता मी मला विसरलो. कसा विसरलो? ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके, आठवण मेला नेणोके संजयपणाचा. तो म्हणतोय संजयपणाची स्मृती, संजयपणाचा आठवच नाहीसा झाला. मी संजय आहे. बघा, देह रूप नाम विसरणं हेच मुळी भगवंत भेटणं आहे. हे असं सगळं झालं ज्याला आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणतो, सायुज्य मुक्ती म्हणतो. ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला आठवेल की संजयाचं हे सगळं जणू की जागृत झालं. त्याला स्वतःचं अस्तित्वच लक्षात येईना की आपण कोण आहोत. म्हणजे ऐसे म्हणे ना मोटके हे असं सगळं म्हणतोय तेवढ्यात काय झालं, हिरोनी सात्विक आहे, सगळे अष्टसात्विक भाव त्याचे प्रगट झाले. आणि त्या सगळ्यामुळे संजयपणाची जी स्मृती आहे, आठवण नेला नेणोके संजयपणाचा, आपण कोण आहोत ह्या आपली आठवणच त्याला राहीना. बरं, नुसतं एवढं नाही तर त्याची शारीरिक एकंदर अवस्था कशी झाली त्याचं वर्णन माऊली करतात. आपण हे सगळं वाचता वाचता असं वाटतं की खरंच अशी कल्पना नुसती आपण करूया की आपल्या समोर भगवंत आणि अर्जुन आहेत, दोघांचा संवाद चाललाय, संजय तो ऐकलाय आणि जणू काही आपण पण त्या संजयाची ती स्थिती बघायला तिथे आहोत. तर आपल्यासोबत लक्षात येईल की खरंच संजयपणाचा तो त्याचं स्मरण गेलं, आपण कोण आहोत हे तो विसरला. आणि पुढे काय झालं, रोमांच जव फरके तव तव अंग सुरके, स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपू. त्याच्या अंगाला कंप सुटला, त्याला घामला, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, त्याचं शरीर संकुचित झालं. म्हणजे आपल्या स्वतःला तर तो किती विसरला आणि त्याची शारीरिक स्थिती अशी झाली की विसरण्याचं कारण काय. आता ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी, अंगावर रोमांच उभे राहणं, शरीर असं संकुचित होऊन जाणं, एकीकडे त्याला शब्दच फुटत नाहीये तोंडातून, स्तब्ध झालेला आहे, बोलणेसं झालेला आहे, घाम फुटलाय आणि शरीराला कंप सुटलाय. अशी संजयचे फार मोठे बिकट परिस्थिती झाली की त्याला जे काही वाटतंय तो त्या धृतराष्ट्राला सांगूच शकत नाहीये. आपण कल्पना करू शकतो की तो तिथे नाही आहे, त्याला दिसताय. म्हणजे आपण एखाद्या आपल्या मैत्रिणीला नाटक सिनेमाची, एखादी आवडलेल्या नाटक सिनेमाची स्टोरी तिला सांगावी आणि अगदी रंगून सांगावी, पण ते घडलेली गोष्ट दुरून पाहिलेली तसं संजयाचं झालंय. धृतराष्ट्राला तो सांगतोय की भगवंताचं आणि अर्जुनाचं कसं ऐक्य झालंय आणि ते सांगता सांगता त्याची ही अशी परिस्थिती झाली. इतकंच नाही तर अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली. नुसतं डोळ्यातलं अश्रू आले नाही तर दिठी रसमय झाली, म्हणजे डोळ्यातून प्रेमाश्रू आले. भगवंताबद्दल आणि अर्जुनाबद्दल संजयाच्या मनात असणारं प्रेम अश्रूंच्या रूपानं बाहेर आलंय. इतका अद्वयानंदाचा आनंद, तो जो काही भगवंताच्या आणि अर्जुनाच्या अद्वैत्वाचा त्यांनी जो अनुभव घेतला, त्या अनुभवाचं असं झालं की त्याचे डोळे भरून आले. इतकं दोघांच्या बद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यामधून अश्रूंच्या बाक्या आलं. आणि माऊली त्याचं वर्णन करतात की हे अश्रू नव्हते, ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वचे, जसं ते द्रवले, पाझर फुटणं ज्याला म्हणतो तसं झालंय. नुसते अश्रू नाही येत, त्या डोळ्यातलं जे प्रेमाश्रू येत आहेत, त्या भगवंताच्या आणि अर्जुनाबद्दलचं जे प्रेम तो व्यक्त करतोय अश्रूंच्या वाटे, तो जणू काही पाझर फुटलाय. म्हणजे त्या ह्याला जसा रत्नाला जसा पाझर फुटतो, अखंड त्याच्यातून द्रव बाहेर येतो, तसं त्याचं झालं की त्याला त्याच्या डोळ्यातून असा पाझर फुटायला लागला. आणखीन काय काय झालं, नेणो कायन माया बायपोटी, काय नेणो गुंफे कंठी, वाघ अर्था पडत मिठी उससाचिया. उससे म्हणजे उसासे टाकायला लागला. वाणीला कंपस शब्द, तोंडातून शब्द येईना. नेणो कायन मायपोटी, काय झालं, काही पोटात साठेच ना, काय नेमकं हे करायचं ते शब्दबद्ध होईच ना. म्हणजे ही सगळी त्याची अवस्था आहे. तर आपण म्हणतो की नाभीच्या ठिकाणी आपलं जे काही मनातले विचार असतात ते निर्माण होतात. इथे माऊली सांगतात की त्याचं काय ना मायापोटी, त्याला साठवायला जागाच नव्हती, काही विचार यायलाच जागा नव्हती.
कशानं काय झालं, काय निर्णय गुंफे का, हे असं का आपल्याला होत आहे हे संजयाला कळेना. कंठ दाटून आला, दीर्घ श्वासामुळे हुंके यायला लागले, उसासे टाकायला लागला, मुखातून शब्द फुटेनात. किंबहुना सात्विका अग चाचरू मांडता उमेठा, संजय झालासे चोहटा संवाद सुखाचा. या संवाद सुखाचा चोहटा झालाय. चोहटा झालाय याचा अर्थ चव्हाटा शब्द आहे ना, चौकात. म्हणजे असं असतं की काही गोष्टी ज्या असतात त्या भिंतीच्या आड असतात आणि चव्हाटा म्हणजे चौकात, आणि चव्हाट्यावर नेण्याची गरज नाही. पण आता ह्याचं काय झालं, याला काही आपल्यामध्ये साठवून ठेवताच येईना. आपोआपच त्याचा जो त्याच्या समोर झालेला तो जो संवाद आहे, तो संवाद किंबहुना सात्विक अगं, काय सांगावं त्या अष्टसात्विक भावांना. ते भाव प्रगट झाल्यामुळे संजय काय झालं, चाचरायला लागला. आणि मग हा जो कृष्णार्जुनाचा संवाद आहे तो मुळे संजयाच्या रूपानं खुलाच झाला. चौक झाला म्हणजे काय, तो खुलाच झाला. नेमकं त्याला जे काही वाटतंय ते शब्दबद्ध करता जरी आलं नाही तरी त्याच्याकडे बघूनच लक्षात येत होतं की काय होणार. अर्थात हे ज्याला कळायला पाहिजे त्या धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम होणार नव्हता हे आपल्याला कळणार आहे. आणि त्याचं संजय पुढे सांगतोय की त्याला ना हे सगळं जरी झालं असतं तरी त्याच्यातून एक आनंद मिळत होता. आता आपण आता जे वर्णन वाचलं की त्याची जी एक शारीरिक आणि मानसिक स्थिती झाली ती संजयाची, ह्या कृष्णार्जुनाचं खरं आहे दोघांच्या संवादामध्ये अद्वैत साधलं. याच्या मनात जे तेच तो बोलतोय, त्याला जे वाटतंय तोच हे प्रश्न विचारतोय, असं जे काही एकंदरीत ह्या दोघांचं नातं संजयाच्या लक्षात आलं आणि संजयाला अतिशय आनंद झालाय. तो आनंद त्यांनी कसा हे करायचा तर त्याला शब्द फुटेनात, कंठ दाटून आलेला आहे. इतका आनंद झालाय की डोळे प्रेमाश्रूनी, प्रेमाश्रू पण प्रेम रसानी, माऊलींचा शब्द प्रेम रस आहे. प्रेमाश्रू आणि अश्रूमध्ये अश्रू दोन्ही प्रकारचे असू शकतात ना, इथे तसं नाही, इथे प्रेमाचेच आहे. तर प्रेम रसानी जणू काही पाझर फुटलाय त्याला, असं जे सगळं त्याचं झालेलं आहे. तर त्याचा तो त्याच्यापुरता भाग राहिला नाही, तो जणू काही चौक झाला, चव्हाट्यावरच आला. आता ते त्याच्यापुरतं राहिलं नाही. आणि मग काय झालं, तया सुखाची ऐसी जाती जे आपणाची धरी शांती, मग पुढे ती देहस्मृती लाधली त्यांनी. आता इथे आपल्या लक्षात येईल की हे चव्हाटा किंवा चौक झाला म्हणजे काय झालं. तर या ओळीमधून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो की आनंद झालाय, सुखाचा अनुभव त्याला आलेला आहे. पण ते सुख कसं होतं, जसं तुकाराम महाराज भक्त म्हणतात ना की अरे निर्गुण निराकार तू आहेस बरोबर आहे, पण तरी तू सगुणातच आहे, तू देव आणि मी भक्त ऐसे करी. तसं इथे आहे की आता असं झालेलं आहे की ही जे काही सुख संजयाने आनंद जो काही अनुभवला आहे इतकं त्याचं भरत त्याला आलेलं आहे की तो ते सगळं सहन करता करता पुन्हा एकदा देहभानावर आला. मग अशा आपण पाहिलं की तो स्वतःला विसरला. संजय पण तो विसरला होता, आपण कोण आहोत हे तो विसरला होता. आता हे जेव्हा असं चौकात झालं म्हणजे चव्हाट्यावर आलं, त्याचं जे ज्ञान आहे तो जरी शब्द त्याला जे काही वाटलंय ते जरी तो शब्दबद्ध करू शकला नसला तरी आता ते चौक झालं, पुन्हा एकदा तो देहभान, पुन्हा एकदा संजय झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणून तो संजय पण विसरला होता, आपण कोण आहोत हे त्या विसरला होता. पण आता तो पुन्हा देहभानावर आला. आणि देहभानावर आल्यावर पुढल्या 75व्या श्लोकामध्ये त्याला लक्षात आलं की हा सगळा आनंदाचा जो अनुभव आहे तो आपल्याला कोणामुळे मिळाला, व्यास महर्षींमुळे मिळाला, त्यांच्या कृपा प्रसादामुळे आपल्याला मिळालाय. म्हणून भगवंत 75व्या श्लोकामध्ये संजयाच्या तोंडी श्लोक घालतात, व्यासप्रसादा श्रुतवान एतद् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयता स्वयं. व्यासप्रसाद, भगवान व्यासांनी, सद्गुरु श्री व्यासांची जी कृपा माझ्यावर झाली त्या कृपेमुळे हे जे श्रेष्ठ गूढ असं जे गुह्य ज्ञान आहे, हे जे काही योगशास्त्र भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे, अहम श्रुतवान, मी ते ऐकलं, मला ते ऐकायला मिळालं, श्री व्यासांच्या कृपेनं मला ते ऐकायला मिळालं. आणि मग त्या ज्या योगशास्त्राची महती आहे ना ती काय सांगावी, योगेश्वरात कृष्ण साक्षात कथाचा स्वयं, नुसतं नाही तर ते साक्षात योगेश्वर भगवान कृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे जे काही आहे सर्वश्रेष्ठ का आहे तर साक्षात भगवंत सांगतोय म्हणून. आणि हे व्यासांच्या कृपेमुळे साक्षात भगवंतांनी सांगितलेलं हे योगशास्त्र मला ऐकायला मिळालं. याचा
फार आनंद संजयाला झाला. आणि म्हणून पुढल्या ह्या श्लोकामध्ये 75व्या श्लोकामध्ये भगवंतानी पुन्हा एकदा संजयाच्या मनात व्यासांबद्दलची जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुरुस्थानी मानतच होता संजय, आणि त्यामुळे त्यांच्या प्रसादामुळे हे मला प्राप्त झालं हे पुन्हा पुन्हा तो सांगतोय. संजय सुद्धा ना नावाप्रमाणेच आहे, सम्यक सम्यक जया असा संजय नावाची फोड आहे. सम्यक याचा अर्थ असा आहे की संयमित वागणारा, संयमाने वागणारा, विवेकाने वागणारा. आणि त्यामुळे ना त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचं शरीर हे सगळं ना संयमित आहे. तसं पाहायला गेलं तर धृतराष्ट्राचा मंत्री तो आहे, आपण पाहिलं होतं की तो म्हटलं तर त्याचा नोकर आहे, मंत्री आहे आणि त्याचं काम वेगळं आहे. पण तरी सुद्धा व्यासांनी त्याला हे काम दिलं होतं. धृतराष्ट्रांनी ते संजयाच्या करवी हे सगळं होऊ दे म्हणून मान्यताही दिली होती. आणि त्यामुळे संजय निपक्षपाती, जे जसं घडलं आहे ते तसं तो सांगणार याच्याबद्दल खात्री होती. आणि म्हणून ही निपक्षपातीपणानं संजय सांगेल म्हणून त्याची योजना केली होती. आणि खरं आहे पांडवांबद्दल या संजयाच्या मनात अगदी थोडा सुद्धा द्वेष नव्हता. उलट त्याला असं पक्क माहित होतं की पांडवांची बाजू न्यायी आहे. न्यायाचा विचार केला तर पांडवांची बाजू न्यायाची आहे असं संजयाचं अगदी पक्क मत होतं. आणि त्यामुळे या भगवान श्री व्यासांच्या प्रसादामुळे आपल्याला हे जे गुह्य आणि असं जे श्रेष्ठ असं भगवंताच्या मुखातून आलेलं ज्ञान जे ऐकायला मिळालं त्याचा संजयाला विशेष आनंद झाला. आणि हा विशेष आनंद ह्या 75व्या श्लोकामध्ये भगवंतांनी व्यक्त केला. माऊलीने केवळ 5 ओव्यामध्ये आपल्याला तर सांगितलं. तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे जी जे उपनिषद मिळणती ते व्यासप्रसाद ऐकले मी. संजय म्हणतो उपनिषदात पण मिळालं नसतं असं मला यातून मिळालंय. इतका खरा म्हणजे त्या आता आपण असं धरूया की पुन्हा तो देहभानावर आला ना, तो देहभानावर आला म्हणजे त्याचा जो की आनंदाचा एक असा उच्च स्थान होतं ते थोडंसं त्याचा आपण म्हणू की आनंदाचा भर थोडा कमी झाला आणि तो सावध झाला. नेमकं काय घडतंय त्याच्या लक्षात आलं. पुन्हा संजय झाला तो. आणि मग तो म्हणतोय की उपनिषदांमध्ये सुद्धा नाही अशा गोष्टी मला भगवंताच्या मुखातून ऐकायला मिळाल्या. असं हे गुह्य ज्ञान मला मिळालं. आणि खरोखरच व्यासांची कृपा म्हणणे ती ते व्यासप्रसादे ऐकले मी. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी, मितूपणीची सृष्टी विरोधी गेली. आणि मग ते श्रवण केलं मात्र, कानावर ते सगळं ज्ञान आलं मात्र काय झालं, मला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी. इतकं देवभान संजयाचं हरपण्याचं कारण तेच होतं की हे जे सगळं गुह्य ज्ञान ऐकलं त्यांनी त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. आणि मग मात्र असं झालं की हे सगळं दृश्य जग मावळून गेलं. दृश्य जग त्याला दिसायचं ना, जिकडे तिकडे भगवंतच दिसायला लागला. इतकी एकरूपता त्याला साधली. मितूपणाची सृष्टी विरोधी गेली. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले म्हणजे व्यासे. आणि निष्काम कर्माचा जो काही मार्ग भगवंतानी गीतेत सांगितला, आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, सगळ्या गीतेमध्ये जो सांगितलेला योग मार्ग आहे, निष्काम मार्ग आहे किंवा साधन मार्ग आहे, सगळा 18 अध्याय भगवंताच्या मुखातून ऐकलेले आहेत संजयाने. त्यामुळे ते सगळे ज्या ठिकाणी एकत्र येतात आणि जिथे पूर्णत्वाला येतात, एकत्र येतात म्हणजे काय की तिथे पूर्ण होतात, असं जे सगळं भगवंताचं सांगणं आहे तिथपर्यंत सगळं व्यासकृपेनं मला अनायासे ऐकायला मिळालं. मला त्याच्यासाठी काहीच करावं लागलं. मी फार भाग्यवान की माझी निवड झाली आणि मला हे सगळं ऐकायला मिळालं, अनायासे प्राप्त झालं. तर या सेवाके सवंग केले मज व्यासे. खरोखर व्यासाने माझ्यावर फार मोठी कृपा केली आणि सहजपणानं मला भाग्यवान करून टाकलं. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे ऐसे, नरोनी आपण या उद्देश्य बोलिले जे देवाने काय केलं, अर्जुनाचं निमित्त केलं आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपणची दुजे ऐसे. आता दुसरा कोण आहे, एक स्वतः भगवंत आणि एक अर्जुन असं आपण म्हणतोय. आता ह्या ओवीतून आपल्याला माऊली सांगताय, नरोनी आपण या उद्देश्य बोलिले जे देव स्वतःच अवतरले आणि आपलाच उपदेश आपल्यालाच केला.
म्हणजे आता भगवंत जो उपदेश करताय ते दोन नाहीच आहेत, कृष्ण आणि अर्जुन. जणू काही स्वतःच अवतरले आणि आपणच आपल्याला उपदेश केला. आता असा आपणच आपल्याला उपदेश करून घेतला हे संजय कशा अर्थाने म्हणतोय, तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे त्याला वेगळं काही दिसतच नाहीये, सगळीकडे एकच एक दिसत आहे. आणि त्यामुळे म्हणतो की मला असं वाटलं की भगवंत स्वतःच अवतरले आणि स्वतःच आपणच आपल्याला उपदेश करतायत. जे काही गुह्य ज्ञान सांगितलं ते आपण म्हणतो भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, मग हा संजय म्हणतो की मी ते ऐकलं. आता संजयाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली असल्यामुळे संजय म्हणतो की मला असं वाटतंय की त्यांनी काय केलं, स्वतः अवतरले आणि आपणच आपल्याला सगळा उपदेश केला. ते की माझे श्रोत्र पाराचे झाले जी पात्र, काय वानू स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. आता म्हणतात असं की केवळ अशा परिस्थितीमध्ये जर माझे कान ते ऐकण्याचे अधिकारी झाले तर मी सामर्थ्याचं वर्णन काय करू. संजयाचं अंतःकरण आनंद, समाधान, प्रसन्नता एकदम दाटून आली आहे. सातव्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात, राजन संस्कृत्य संवाद अद्भुतम केशवार्जुन पुण्यम ऋष्यामीच मुहुर्मुहुः. संजयाची एकूण अवस्था जी झाली आहे त्याचंच वर्णन चाललंय. त्याच्या आधीचा एक ओवी परत घेते, बहुधा सगळ्यांपर्यंत पोचली की नाही माहित नाही. संजय असं म्हणतोय की तेथ की माझे श्रोत्र पाराचे जरी झाले पात्र, काय वानू स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. इथे सद्गुरूच्या सामर्थ्याचं वर्णन करू कसं असा संजयाला प्रश्न पडलाय. संजय म्हणतात की ही जी काही परिस्थिती झाली आहे, म्हणजे मला सगळीकडे भगवंत दिसतोय, पुन्हा मी देहभानावर येतोय आणि ही जी काही परिस्थिती आहे ते माझे श्रोत्र, माझे कान जर का ऐकण्याचे अधिकारी आहेत, जे चाललेलं आहे ते माझ्या कानाने ऐकलंय आणि ते कानाने ऐकलंय, हे सगळं काय आहे तर हे सगळं सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. काय वानू स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. तर संजयाच्या अंतःकरणात हे जे की समाधान आहे, हा जो की आनंद झालेला आहे, इतका त्याला आनंद दाटून आलेला, इतका प्रसन्न झालाय तो की तो हे सगळं सद्गुरूंमुळे घडलं असं सांगतो वारंवार. आणि म्हणून त्यांनी पुढल्या श्लोकात म्हटलंय की राजा, म्हणजे आता तो या श्लोकामध्ये धृतराष्ट्राला उद्देशून म्हणतोय की राजन संस्मृत्य संवादम इदम अद्भुतम. हा जो अद्भुत असा रोमहर्षक संवाद जो झाला ना, तो कसा आहे तर तो म्हणतो की राजा केशव आणि अर्जुन, भगवंत आणि अर्जुन यांचा हा संवाद इतका कल्याणकारक आहे, इतका अद्भुत आहे, तो पुन्हा पुन्हा आठवायला पाहिजे. संस्मृत्य एक शब्द दोन वेळा सांगितला की याचा अर्थच असा असतो की ते पुन्हा पुन्हा सांगायचं असतं. म्हणून ते सांगतात की काय झालं तर पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आठवून मला काय होत आहे, ऋष्यामी मला आनंद होतोय, असं संजयाचं वर्णन भगवंतानी केलंय. खरोखरच आहे, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकायला मिळाल्यामुळे संजयाला आनंद होणं स्वाभाविकच आहे. आणि धृतराष्ट्राला स्वतःची तो प्रतिक्रिया सांगतोय की मला काय झालं, हा आनंद मला का झाला, किती या गुरूंची सद्गुरूंची कृपा आहे, व्यासांची किती आपल्यावर कृपा आहे, हे तो पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि आपली स्वतःची जी काही प्रतिक्रिया आहे ती धृतराष्ट्राचं सांगतोय. खरं म्हटलं तर गीतेचं हे सगळं छानपैकी परिणामकारक जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाच्या श्रवणानं, आणि नुसतं श्रवण नाही तर प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनाने संजय खरा भारावून गेलाय. संजयाची जी काही खरंच परिस्थिती झाली ती आपण माऊलींच्या शब्दामध्ये ऐकली आहे. आणि पुन्हा पुन्हा हा जो कृष्णाचा अर्जुनाचा संवाद आहे त्याला तो अद्भुत म्हणतोय, रोमहर्षक आहे, अद्भुत आहे, दिव्य आहे, असं जे पुन्हा पुन्हा तो म्हणतोय. याचं कारणच असं आहे की भगवंताचं म्हणजे ईश्वराच्या ज्या स्वरूपाचा अनुभव त्यांनी घेतला, प्रत्यक्ष ईश्वराला त्यांनी जे पाहिलं, त्यामुळे त्याला काय झालं, आता त्याला काही अशी मनामध्ये शंकाच उरली नाहीये की म्हणून तो या गीतेतल्या संवादाला पुन्हा पुन्हा म्हणतोय की ते कल्याणकारी आहे, ते कल्याणकारी आहे असं म्हणतोय. आता माऊलीने ही संजयाची जी स्थिती आहे ना
तिचं वर्णन आपल्याला करून दाखवलं आणि आपल्याला त्या संवादाचं जे मोठेपण आहे ते अधिक प्रकर्षाने कळलेलं आहे. काय संजयाला आनंद झालाय. माऊली आता पुढल्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहे. राया हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडावला ठाये, रत्नी की रत्न किया ये झाकोळीत नेसी. आता हे जेव्हा सगळं संजय बोलतोय तर संजय आश्चर्यचकित झालाय. त्याला काय होत आहे, त्याचं संजय पण गेलो होतं असंही त्यांनी अनुभवलं की तो स्वतःला विसरला होता. राया हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडावला ठाये. आणि मग उदाहरण देत आहे की रत्नी की रत्न किया किया ये झाकोळीत जैसी. रत्नाच्या ठिकाणी रत्नाचं तेज आणि रत्नाचं मूळ स्वरूप याचा विचार केला. रत्नाचं जे मूळ स्वरूप आहे ते त्याच्या पुढे राखलं जातं. तसं संजय स्वतःला विसरून गेलाय. इतका तो स्वतःला विसरला, इतका भगवंताशी तद्रूप होऊन गेलाय. हा एक वेगळाच अनुभव संजयाला आला. संजय पण विसरणं आणि भगवंताशी तद्रूप होऊन जाणं हा अनुभव त्यांनी घेतला. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. माऊली छान उदाहरण देतात. हिमालयामधली जी सरोवर आहेत ती चंद्रोदयाच्या वेळेला गोठून स्फटिकासारखी दिसतात, चकाकतात. काश्मीरे स्फटिकासारखी दिसतात. आणि सूर्योदय झाला की त्यांना पाझर फुटतो. सगळी चंद्रोदयाच्या वेळेला गोठून जातात, सूर्योदय झाला की पाझर फुटतो. तसं म्हणे माझं झालंय. तो इतका भगवंताशी तद्रूप होऊन गेलाय आणि तद्रूप होता होता पुन्हा देहभानावर येतोय. मध्येच तो स्वतः संजय होतोय आणि मध्येच तो स्वतःला विसरूनही जातोय. कशामुळे हे सगळं झालंय? केवळ ह्या दोघांचा संवाद ऐकल्यामुळे. इतके कान त्याचे तृप्त झालेले आहेत, मन असं भरून आलेलं आहे की मध्येच त्याला देहभान येत आहे, मध्येच तो भगवंताशी एकरूप होऊन जातोय. तैसा शरीराची या स्मृती तो संवादू संजय चित्ती, धरी आणि पुढती त्याची होय. आता एकदा देहभानावर यायचं, तो संवाद आठवायचा. म्हणजे संजय झाला की त्याला संवाद आठवतो. तो त्या संवादात एकदम रमून जातोय. संवादात रमला की पुन्हा त्याची समाधी लागते, पुन्हा तो भगवंतमय होऊन जातोय, भगवंताशी एकरूप होतोय, पुन्हा स्वतःला विसरून जातोय. अशी त्याची गडबड होत आहे. तैसा शरीराची या स्मृती तो संवादू संजय. संजयाच्या चित्तामध्ये आपापच तो आपल्या शरीराची आठवण झाली, देहभानावर आला की त्याला स्वाभाविकच दोघांचा संवाद आठवतो. तो दोघांचा संवाद आठवला की तो इतका देहभान हरपतो की भगवतमय होऊन जातो की पुन्हा समाधी लागते. अशी त्याची गडबड होऊन जाते. मध्येच तो संजय पण विसरतोय, पुन्हा तो देहभानावर येतोय. आणि मग आता पुढे असं झालंय, त्याच्या संस्मृत्य रूपम अध्यात्मतम हरे हे. आता पुन्हा पुन्हा आठवतोय. काय आठवतोय? त्या हरे हे रूपम, हरीचं ते जे रूप आहे, भगवंताचं हे अलौकिक जे रूप आहे ते पुन्हा पुन्हा पाहून आठवून पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करून मे महान विस्मय, त्याला एकदम आश्चर्य वाटतंय. तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋषामिष पुन्हा 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 आनंद होत आहे. आणि इतका हा हर्षभरीत झालेला संजय आहे. आणि हे सगळं तो धृतराष्ट्राला सांगतोय बरं का, की अरे हे असं पाहिलं ना अलौकिक भगवंताचं रूप, आणि नुसतं आठवलं, मगाशी जे रूप पाहिलं तरी आठवलं तरी देखील मला हर्षभरीत झालेलं आहे मी. आता इथे बरोबर बघा हरी शब्द वापरला. हरी म्हणजे सगळ्या पापांचं हरण करणारा. तर भगवंतानी गीतेमध्ये अगदी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलंय, कितीही कोणीही पापी असला तरी सुद्धा जर का तो पश्चाताप दग्ध झाला असेल की आपल्या हातनं चूक झाली असं त्याला प्रामाणिकपणे वाटत असेल, भगवंताला तो प्रामाणिकपणे शरण गेला असेल, तर भगवंत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला हरिही असं म्हटलं, हरण, पापांचं हरण करणारा. आणि अर्जुनाने जे काही म्हणजे भगवंतानी जे काही दोघांचा हा संवाद आणि संजयाला हे सगळं बघायला मिळालंय, त्याच्यामध्ये ना भगवंताची निर्णय रूप संजयाला बघायला मिळाली. कधी चतुर्भुज रूप पाहिलं, कधी द्विभुज पाहिलं, विराट पाहिलं, रौद्र रूप पाहिलं, सगळ्या प्रकारची रूप पाहिली. पण आत्ता मात्र त्याला हे असं छानपैकी अद्भुतम रूपम, अगदी असं अलौकिक असं जे रूप बघायला मिळत आहे
त्यामुळे त्याला सगळी पुन्हा पुन्हा आठवण होते. राजन संस्कृती अरे धृतराष्ट्र राजा मी ना पुन्हा पुन्हा ते आठवत आहे. आणि नुसतं आठवत नाही तर त्याला स्वतःला अगदी असं आपण धन्य धन्य झालोय असा अनुभव येत आहे. पुन्हा पुन्हा त्याला आनंद होत आहे. आता हे सगळं तो धृतराष्ट्राला सांगतोय. आपल्या लक्षात येईल मी मागेही असं म्हटलं होतं की गीतेत नसलेल्या काही गोष्टी माऊली कशा छान चपकलपणे घालतात. आता ह्या संजयाच्या अनुभवाशी हा विषय खरं म्हणजे संपलेला आहे, परंतु धृतराष्ट्राला तो सांगतोय ना, तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय काय चाललेलं आहे याच्या संबंधी माऊलींना जे वाटतंय ते माऊली आपल्याला सांगणार आहेत. आता हे सगळं तो संजय जेव्हा धृतराष्ट्राला सांगतोय तर संजयाला वाटतं की हे धृतराष्ट्राला जर कळलं मी काय सांगतोय, हा अनुभव त्यांनीही घेतला तर कदाचित तो राजा आहे, त्यामुळे तो युद्ध थांबवण्याचा आदेश देईल आणि हे सगळं पुढलं जे काही युद्धामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत त्या टळतील. पण धृतराष्ट्र हा पुत्रप्रेमाने अंधळा झालेला आहे. म्हणजे जन्मचक्षुरी तो अंधळा आहेच, पण पुत्रप्रेमाने पण तो अंधळा आहे. त्यामुळे संजयाच्या ह्या सगळ्या अनुभूतीचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाहीये. इतकं तो त्याला उद्देशून सांगतोय की मी संजय पण कसं विसरलोय, पुन्हा कसा देहवानावर आलोय, काय मला आनंद झालाय, कसं आहे हरीचं रूप अद्भुत पाहिलंय, किती किती सांगतोय, पण त्याला त्याचं काहीच कळलेलं नाहीये. आता खरं तर असं आहे की ज्या बाजूला भगवंत त्याचा विजय नक्कीच आहे आणि भगवंत न्यायाचीच बाजू घेणार आहे. भगवंताचं नुसतं ते रूप आठवलं तरी देखील संजयाला एवढा आनंद झालेला आहे. एकीकडे विस्मय म्हणजे आश्चर्य पण वाटलेलं आहे. आणि संजयाचं हे सगळं वर्णन संजयाने सांगून सुद्धा धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होत नाहीये. हे सगळं माऊली आपल्याला सांगतायत. गीता आपल्याला सांगत नाहीये, पण माऊली आपल्याला हे सांगतात. नाहीतर इथे संजयाचं बोलणं संपणार आहे आणि तो जेव्हा पुढल्या श्लोकामध्ये जिथे भगवंत आहे आणि जिथे अर्जुन आहे तिथे विजय निश्चित आहे असं सांगणार आहे. या दोन श्लोकांच्या मध्ये माऊलीने आपल्यासमोर उभं केलंय की धृतराष्ट्र जरूर की विचारतोय की अरे हे सगळं कळलं, पण माझ्या मुलाकडे जर जास्ती सैन्य आहे आणि त्याचाच विजय होणार आहे तर विजय कोणाचा होणार आहे ते सांग ना, असं हे सगळं गृहीत धरलेलं आहे. आणि ते माऊली मात्र आपल्याला ओव्यांच्या आधारे सांगतायत. तर एकीकडे म्हटलं की संजयाच्या या सगळ्या अनुभूतीचा परिणाम या धृतराष्ट्रावर काही झालेलं नाहीये. माऊली 1616 ओवीत म्हणतात, मग उठून म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या उगा का पा असो लाहसी. आनंदाने उठून म्हणाला संजय की अरे राजा, हे श्रीहरीच्या रूपाचं दर्शन झालं ना तर तू असा जागच्या जागी स्वस्थ कसा बसू शकतोयस? देखी याला उगा उगा का पा असो लाहसी, असं कसा स्वस्थ बसू शकतोस? त्या भगवंताचं असं अद्भुत आणि असं जे रूप पाहिलं, विश्वरूप त्यांनी आपल्याला दाखवलं आणि त्या विश्वरूपाचं दर्शन होऊही तो असं जागच्या जागी कसा बसलायस? न देखणे जे दिसे नाही पणाची जे असे, विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. तर म्हणतात न पाहता सुद्धा जे दिसतं, जे नाही म्हटलं तरी ते असतं, विसरू म्हणावं तरी ते आठवतं, कसं टाळता येईल? हे टाळता येणारीच गोष्ट नाहीये. कितीही जरी प्रयत्न केला, नाही म्हटलं, पाहायचं नाही म्हटलं तरी ते दिसतच आहे. जे नाही असं वाटतंय पण तरी ते असतच आहे. आणि हे कसं का आपण विसरणार? टाळताच येऊ शकणार नाही. देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू, मज ही सकट महापुरू नेता आहे. आणि हा जो भगवंताच्या रूपाचा विश्वरूपाचा जो चमत्कार आहे ना, देखोनी चमत्कारू, कसला चमत्कार आहे? भगवंताच्या विश्वरूपाचा चमत्कार आहे, आपल्याला बघायला मिळाला. आणि म्हणून हे आश्चर्य व्यक्त करायला तो जो चमत्कार पाहिला ना की अवसरच मिळत नाही. का नाही मिळत? कारण मजही सकट महापूर नेत आहे. तोच त्या आनंदाच्या महापुरात आपण वाहून जातो. आपल्याला भानच उरत नाही. ते जे काही आपण पाहिलेलं असतं त्या पाहताना जो काही आनंद आपल्याला होतो त्या आनंदाच्या महापुरात आपण वाहून जातो आणि आपल्याला ते असं पुढलं बघायला वेळच होत नाही, अवसरच मिळत नाही व्यक्त करायला. हा अनुभव संजयाने व्यक्त केलाच आहे की मला काय जे वाटतं ते सांगताच येत नाहीये. कंप काय सुटलाय, शब्द काय थांबलेत आणि जी काही त्याची एकूण अवस्था झाली आहे. त्यामुळे तो म्हणतोय की हे विश्वरूपाचा जो चमत्कार आहे ना, त्या चमत्काराने काय केलाय, आपल्याला काही व्यक्तच करता येते. आपल्याला काय नेमकं होत आहे ते आपल्याला सांगताच येत नाहीये. इतका आनंद
त्या आनंदाचा अनुभव संजयाने घेतलाय. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करून देत असे तिळदान अहंतेचे. आणि मग हे का असं घडतंय तर त्याचा लगेच आपल्याला प्रत्यय या ओळीमध्ये माऊलीने आणून दिलाय की हे जे काही कृष्णार्जुनाचा संगम आहे ना, या दोघांचं जे एकत्र आलेलं आहे त्या संगमामध्ये ज्यांनी स्नान केलंय म्हणजे ज्यांनी हा आनंद घेतलाय त्या दोघांच्या संवादाचा, या आनंदाने काय होतं की संजयाने जणू काही काय केलं, अहंकाराची तिलांजली दिली. विसरलाच ना, देहभानच हरपलं त्याचं, तर संजय पणच विसरला, अहंकार संपलाच, आपण कोणीतरी वेगळे आहोत हे त्याच्या लक्षातच आलं नाही. आणि या श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये तो मुळी भगवान मय झालाय, करूप होऊन गेला. करू देचे तिळ दान अहंतेचे, अहंकाराचं दान देऊन टाकलं, आपलं काही वेगळं ठेवलंच नाही अस्तित्व. तेथ असवरे आनंदे, असवरे म्हणजे अगदी अनिवार्य आनंद झाला त्याला. अलौकिकही काही स्पुंदे, काही असं तो जे आता व्यक्त करणार आहे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. आता तो म्हणतोय की हे जे की दोघांचं संवाद मी ऐकलं, भाषण ऐकलं, त्यांनी जो काही अनिवार्य असा आनंद मला झालेला आहे, तो आनंद, तो अलौकिक आनंद बोलायला असं काहीतरी भरून येत आहे, सद्गदित होतोय कंठ. त्या सद्गदित कंठाने काही आपला अनुभव व्यक्त करावा तर त्या कंठातून फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण असंच फक्त म्हणता येतं. भगवंताचं नामच येतं, बाकी काही म्हटलंच जात नाही. असं वारंवार भगवंताचं स्मरण होत आहे, पण शब्दात मला माझे भाव व्यक्त करता येत नाही, काय आनंद झालाय तो सांगता येत नाही. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जवळ. कौरव म्हणजे धृतराष्ट्राला उद्देशून कौरवा म्हटलेला आहे. तर या अवस्थांची काही कौरवाते परी नाही म्हणजे त्याच्यावर काहीच परिणाम नाही. संजयाची ही जी काही अवस्था झालेली आहे, या अवस्थेचा राजा धृतराष्ट्रावर काहीही परिणाम झालेला नाहीये, त्याच्या कानी ती वार्ताच नाहीये संजयाचं नेमकं हे काय होत आहे. आणि तरी म्हणतात तसं त्याला त्याची म्हणतात दुसरी कल्पना करून काय समजणार आहे, कारण तो जे काही त्याच्या मनामध्ये जे काही आहे तेच सगळं होणार. त्यामुळे कल्पना करून तर काय, म्हणून मी राय येते काही कल्पावे जवळ, त्याला त्याची नुसती कल्पना येऊन काय उपयोग होणार आहे, त्याला त्याची कल्पना पडत नाही, काहीच वार्ता नाही. तव झाला सुख लाभू आपण आपी करू स्वयंभू, बुजविला अवष्टंभू संजय तेणे. आणि मग हा जो काही संजयाला एवढा मोठा आनंदाचा सुखाचा लाभ झालाय, आणि मग त्यांनी काय केलं, बुझविला म्हणजे जिरवला, जिरवून टाकला. काय अवष्टभो म्हणजे हा जो अष्टसात्विक भाव आहे, हा अष्टसात्विक भाव त्यांनी आपल्यामध्ये जिरवला. क्षोभ जो झाला होता तो शांत केला. मग असे जसं आपण पाहिलं की देहभानावर परत आला, इथे पण तेवढा आनंद झालाय, तो त्यांनी काय केला, आता जरा जिरवला. पुन्हा एकदा तो आपल्या स्वतःच्या भूमिकेवर आला. तेथ कोणी एकी अवसरी होवावी ते करुणी दुरी, रावो म्हणे संजयापरी कैशी तुझी गा. धृतराष्ट्राला की अरे संजया, तेथे कोणी एकी अवसरी, त्या युद्धामध्ये नेमकं काय झालंय, काय घडलंय, यासाठी तुला ठेवलंय ना, तुझं काम काय आहे, तिथं काय जे काही होत आहे ते करायचं, ते सांगायचं सोडून रावो म्हणे संजया कैशी तुझी गा, हे का सांगतोयस. धृतराष्ट्राच्या मनात काय चाललंय ते बरोबर. धृतराष्ट्र म्हणाला की तुला कशासाठी नेमलाय ते तू करायला पाहिजेस ना, यासाठी तुला ठेवलेलं आहे, आणि तू हे भलतच काय सांगतोस, अन्य प्रकार काय मला सांगतोयस. तेने तू ते येथे व्यासे बैसविले कासे या उद्देशे, व्यासाने तुला इथे कुठल्या उद्देशाने बसवलाय. अप्रसंगा माझी ऐसे बोलसे काही, आणि भलतच अप्रासंगिक काय तू मला सांगतोयस. व्यासाने तुला जी जबाबदारी दिलेली आहे, कोणत्या उद्देशाने तुला ठेवलाय, आणि ह्या अशा नाही त्याच गोष्टी तू काय मला सांगत बसला आहेस. राणीचे राऊळ नेलिया दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहल या निशाचरा. मौली दृष्टांत देत आहे. रानामध्ये राहणारा एखादा माणूस आहे, राणीचे राऊळा नेलिया, रानात राहणारा एखादा माणूस आहे, त्याला समजा राजमंदिरामध्ये घेऊन आलं कोणी, तर त्याला काय होईल, दाही दिशा मानी सुनिया, तर त्याला दाही दिशा अशा सुन्या सुन्या वाटतील, उदास दिसतील. त्याला रानात राहायची सवय आहे, त्यामुळे इथे तो आला की सुन सुन वाटेल. का रात्री होय पाहल या निशाचरा, किंवा सूर्योदय झाला की जे निशाचर आहेत म्हणजे पिशाच आहेत, त्यांची रात्र सुरू होते. म्हणजे
बरोबर उदाहरणं दोन्ही अशी दिलेली आहेत की त्यांना तेच, धृतराष्ट्राला तेच गोड वाटणार. निशाचर पिशाच्य जे आहेत त्या पिशाच्यांना सूर्योदय झालेला चालणार नाही, कारण त्यांचं काम रात्रीच आहे ना. किंवा रानात राहणार आहे, त्याला एवढं चांगलं छानपैकी राजमंदिरात नेलं, तिथे त्याला आनंद वाटणार नाही. तसं या धृतराष्ट्र झालाय. जो जेथींचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे, म्हणून ही अप्रसंगूतेने म्हणावा की तो. काय महत्वाचं आहे, ती महत्वाची गोष्ट समजण्याची धृतराष्ट्राची बुद्धीच नाही. जे जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे, त्याला त्या भिंगुळवाडा म्हणजे बेचमच वाटतंय. त्यामुळे धृतराष्ट्राची पहुंचच नाहीये. काय कृष्णार्जुनाचा संवाद आणि काय संजयाला झालेला आनंद आहे हे त्याला कळण्याची बुद्धीच नाहीये. आणि त्यामुळे कृष्णार्जुनाचा हा संवाद जो काही सांगितला हा धृतराष्ट्राला अप्रासंगिक वाटतोय. ही काही वेळ नाहीये त्यांचा संवाद काय झाला आणि काय तुला आनंद झालाय हे काय तू सांगतोयस, हे असं धृतराष्ट्राला वाटतं. ते संजय म्हणतो स्वाभाविकच आहे, कारण त्याची पहुंचच तेवढी आहे, त्याची बुद्धीच तेवढी आहे, त्याला असंच वाटणार असं सांगताय. मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे ते उत्कळित, ते कोणासी बारे जैत देईल शेखी. मग धृतराष्ट्र म्हणाला, हे जे काही सध्या युद्ध चाललेलं आहे ना, त्यात जय कोणाचा होणार आहे ते सांग. ते कोणासी बारे जैत देईल रोखी, कुठल्या बाजूनी ते होणार आहे आणि कोणाचा जय होणार आहे तेवढं मला तू सांग. बाकी धृतराष्ट्राला कशात इंटरेस्ट नाही आहे, तो बाकी त्याचं काही ऐकायला तयार नाहीये. एरवी विशेषक बहुतेक, बरं त्याला काय वाटतंय ते पण माऊली सांगतायत बरं का. एरवी विशेष बहुतेक आमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा, दुर्योधन आहेच प्रतापी, त्यामुळे एरवी विशेष विशेष करून मला जे वाटतंय बहुतेक करून माझी अशी कल्पना आहे की हा पराक्रमी आहे, प्रतापी आहे दुर्योधन. त्यामुळे दुर्योधनाचा पराक्रम नेहमीच अधिक असतो. त्यामुळे विजय कोणाचा होणार हा प्रश्न मी तुला विचारला तरी मला खात्रीच आहे की दुर्योधनच विजयी होणार आहे. पुढे म्हणतोय, आणि येरांचे मी पाडे दळही याचे देवडे, म्हणून जैत पुढे अडिले ना ते. देवडे म्हणजे दीडपट. बरं असं आहे की सैन्याच्या बाजूने विचार केला तर पांडवांपेक्षा दीडपट सैन्य याचं जास्त आहे. येरांचे मी पाडे दळही याचे देवडे, सैन्याच्या बाजूने विचार केला तर पांडवांपेक्षा दीडपट सैन्य याचं जास्त, म्हणून जैत पुढे आणलं ना ते. मग शेवटी जिंकणार कोण? पराक्रमी तर आहेच दुर्योधन, आणि त्याच्याकडे सैन्य पण जास्त आहे, त्यामुळे तोच जिंकणार आहे. आम्हा तव गमे ऐसे, आपलं स्वतःचं मत धृतराष्ट्र सांगतोय. मा तुझे ज्योतिष कैसे, ते नेणो संजया असे तैसे सांग का. त्याला काय वाटतं ते सांगून झालंय की माझा मुलगा पराक्रमी आहे, माझ्याकडे दीडपट माझ्या मुलाकडे सैन्य आहे, त्यामुळे विजय त्याचाच होणार. मला तरी असं वाटतं. आम्हा तव गमायचे, पण तुझा होरा काय आहे, तुझं भविष्य काय आहे, तुला काय वाटतं असं संजयाला धृतराष्ट्राने विचारलं. तुझं भविष्य काय असेल ते सांग. यया बोला संजय म्हणे. आता धृतराष्ट्राने असा याच्या बॉल टाकल्यावर संजयाने सांगितलं, जी ये व येरांची मी नेणे, पण आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा. राजकारणी माणसं कसं उत्तर देतात, संजयाने असं नाही सांगितलं, पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. पण संजयाने कसं उत्तर दिलं, यया बोला संजय म्हणे. हा धृतराष्ट्राचा सगळा एकंदरीत त्याचं मत ऐकलं आणि याच्या भाषणाला संजयाने काय उत्तर दिलं, ये व येवांचे मी निर्णय. हे एकमेकांचं काय आहे मला माहित नाही, कोण जिंकणार ते माहित नाही. जो कोणी बलवान म्हणजे ज्याचं सैन्य अधिक आहे म्हणून तो जिंकणार, बलवान कोण आहे म्हणून तो जिंकणार. मला एकच कळतं, आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा. मला एकच कळतं की ज्याची आयुष्याची दोरी बळकट आहे तो काय तो जगणार, असं संजयाने उत्तर दिलेलं आहे. आता बरोबर आहे, संजय किती झालं तरी धृतराष्ट्राचा त्याला जे काही वाटतं ते जसं आहे तसं सांगण्याचं काम त्याला दिलं होतं. आता इथे धृतराष्ट्राने त्याला विचारलं, तुझा होरा काय आहे, तुझं ज्योतिष काय आहे. मला तर खात्रीच आहे की दुर्योधन जिंकणार आहे, परंतु तुला काय वाटतं. आणि तुला काय वाटतं उत्तर दिल्यानंतर असं नाही सांगितलं संजयाने की काही नाही कौरव हरणार आहेत, पांडव जिंकणार आहेत, असं मुळीच सांगितलं नाही. उलट सांगितलं की ज्याची दोरी बळकट तो जिंकणार आहे, म्हणजे नरोवा कुंजरोवा सारखं. त्याचा निर्णय काय, तर ज्याची आयुष्याची दोरी बळकट तो जिंकणार आहे. गीतेमध्ये मात्र संजयाच्या मुखातून श्लोक सांगितला गेला, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतेर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मला खात्रीच आहे गीता संजयाच्या
मुखातून हा श्लोक वर्णन करून सांगते की जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे गोपाळ कृष्ण आहे, जिथे धनुर्धारी अर्जुन आहे, त्या ठिकाणी विजय आहे, श्री आहे. ज्या काही समृद्धी, भरभराट, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भगवंत आणि अर्जुन जिथे जिथे आहेत तिथे तिथे नक्की असणार, अशी माझी पक्की खात्री आहे, असं माझं मत आहे, असं सांगितलं. आता असं स्पष्ट सांगितल्यावर योगेश्वर कोण, भगवंत कोण, नेमका काय त्याचा त्याला म्हणायचं आहे, जिथे भगवंत तिथे अर्जुन पण, असे दोन्ही असले पाहिजेत ना. अर्जुनाची निवड भगवंतांनी का केली, या सगळ्या गोष्टींचा मागोवा या श्लोकामध्ये माऊलींनी घेतलाय. आणि या श्लोकावरती 180 ओव्या माऊलींनी लिहिल्या. एका अर्थाने हा सगळा समारोप नुसतं नाही, ज्या ज्या गोष्टी या श्लोकाच्या निमित्तानं सामान्य आम्हाला ज्या समजायला हव्यात की जे गीतेमध्ये नाहीये. खरंच धृतराष्ट्राचं बोलणं नेमकं काय झालेलं आहे, धृतराष्ट्राला कशाची जाणीव करून द्यायला हवी, ते सगळ्या गोष्टी आता येणार आहेत. ते सगळं आपल्याला या 180 ओव्यांमधून पाहायचं आहे. ते आपण पुढल्या मंगळवारी पाहू. धन्यवाद.